जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला भूक तर खूप अशी लागलेली असते, पण जेवण करायलाच मेन म्हणजे कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आपल्याला या अशा प्रकारची झटपट होणारी असे रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती आहे चटणी आहे. तर चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फारसे असे साहित्यही काही लागणार नाही. थोड्याशा साहित्यामध्ये होणारी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं. हे खोबरं मी भाजून वगैरे काहीही घेतलेलं नाही, असंच कट करून घेतलेलं आहे. आणि मिरची घेतलेली आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये मिरची तुम्ही वापरू शकता. आणि फोडणीसाठी आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा लागणार आहे. आणि असंही वाटणमध्ये आपल्याला कांदा, आलं आणि लसूण लागणार आहे. तर खोबरं तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि कांदा टाकून घेऊया. छोटंसं असं आळ्याचा तुकडा देखील टाकून घेऊया आपण. लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या अशा. आणि याच्यामध्येच आपल्याला असं कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर वगैरे असेल तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. आणि चवीपुरतं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ छान असं चटणीला आपल्या चटणीमध्ये असं मिक्स होऊन जाईल. आणि अशी चटणी वाटून घ्यायची आपल्याला, मिक्सरमध्ये चटणी करून घ्यायची आहे, हे असं वाटण करून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये 1 चम्मच असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान असं मस्त असं गरम झालं की बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मस्त असं सर्व झालं कांदा की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं कढीपत्ता देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि राई जिरीची अशी छान अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. आणि अर्धा चम्मच मी याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. ओल्या नारळाची चटणी देखील तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि मस्त अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर चटणी टाकून घेऊया आपण. आपण जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्येच मीठ देखील टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता एक्स्ट्रा मीठ काही टाकायची आपल्याला काहीही गरज नाही आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट होणारी 5 मिनटामध्ये होणारी चटणी आहे ही. आणि तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप म्हणजे खूप अशी छान लागते खायला. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत देखील तुम्ही अशा प्रकारची चटणी करून खाऊ शकता. मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही. तर चला, तर एका प्लेटमध्ये आपण चटणी काढून घेऊया. आणि आमच्याकडं चटणीसोबत खाण्यासाठी बनलेली आहे तांदळाची भाकर. खूप असं छान असं मस्त अशी चटणी झालेली आहे तांदळाच्या भाकरीसोबत, तर खूप अशी मस्तच लागते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.